डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र चव्हाणांवरती हल्लाबोल करण्यात आलाय। महामंडळ पॅकेजची प्रलोभनं दाखवून रवींद्र चव्हाण हे पक्ष फोडतायत असा हल्लाबोल हा करण्यात आलेला आहे। तर डोंबिवलीमध्ये शिंदेंची सेना ही रवींद्र चव्हाणांवरती आक्रमक झालेली आहे। आज एवढ्या मोठ्या पदावर 4-4 वेळा आमदार आहेत, 3-3 वेळा मंत्रीपद आहे आणि आता प्रत्यक्ष प्रदेश अध्यक्ष आहेत। त्यांना स्वतःचा गड, स्वतःचं शहर, स्वतःचा मतदारसंघ जर बांधता आला नाही तर भाजपाने त्यांना कुठल्या बेसवर प्रदेशाध्यक्ष पद दिलं? आज गेले 7 आठवडे बघतोय आम्ही कुठल्या तरी एखादा कार्यकर्त्याला पकडायचा आणि प्रवेश द्यायचा। शिवसेनेचे तुम्ही 100 कार्यकर्ते जरी फोडलेत तरी त्यातून 1000 कार्यकर्ते तयार होण्याची क्षमता या शिवसेनेमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।